नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। सातवडमध्ये तरुणाचा घातपात की आत्महत्या, शरीरावर मोठ्या जखमा, पोलिसांकडून तपास सुरू। पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक वय वर्ष 35 या तरुणाचा मृतदेह सोमवारी त्याच्या शेतामध्ये बेवारसपणे कुटुंबियांना आढळून आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी या घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना दिली। त्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे घटनास्थळी पोहोचले। काही वेळातच त्या ठिकाणी DYSP सुनील पाटील यांनी देखील भेट दिली व या घटनेबाबत पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या। मयत सोमनाथ फाटक यांच्या डोक्याला व पायाला जखमा असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना दिसून आल्याने मारहाणीमध्ये सोमनाथचा खून झाला आहे का या दृष्टीने पाथर्डी पोलीस आता पुढील तपास करत आहेत। वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी श्वानपथक, ठसे तज्ज्ञ यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला। बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक फाटक यांचा सोमनाथ धाकटा भाऊ होता। सोमनाथ हा देखील एक मेडिकल व्यावसायिक होता, पण काही कारणास्तव त्याला व्यवसाय बंद करावा लागला। सोमनाथच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा आता पोलीस मोठ्या कसोशीने तपास करत आहेत। प्रतिनिधी विशाल कराडे, पाथर्डी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।